सो हाय गाइज, वेलकम बॅक टू अवर चॅनल SVD व्लॉग्स. सो गाइज, खूप दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ बनवतो आहे. लास्टच्या ज्या व्हिडिओज बनवल्या आहेत त्या मी गणपतीच्या बनवल्या आहेत. त्याच्यानंतर डायरेक्ट ज्यामध्ये होत्या त्या शॉर्ट व्हिडिओज बनवत होतो. त्याच्यानंतर आता 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे आमच्या साई भंडाऱ्याची. सो ती व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट आज मी बनवतो आहे ती. आता आम्ही चाललो आहे नागपूरला. नागपूरची सिरीज आहे. शेगावला जाणार आहे, शिर्डीला जाणार आहे आणि एक लग्न आहे ते अटेंड करायला चाललो आहे. सो तुम्हालाही सगळं दाखवायचं आहे, त्यासाठी आता ही व्हिडिओ बनवतो आहे. सो तुम्ही पुढे बघत राहा. सो लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. सो गाईज, ह्या आमच्या आता बॅगा झालेल्या आहेत. ह्या 2 बॅग आहेत आणि एक पिशवी म्हणजे ती गिफ्ट आहे. आणि त्याच्यामध्ये त्या पिशवीमध्ये आहे जे जेवण आहे आणि हे आपलं पाण्याचं रॅक घेतलेलं आहे. सो सगळंच रेडी तयारीसोबत आम्ही चाललेलो आहे. बिकॉज आता जेवायचं नाही, तर जेवण काय केलं आहे बाहेर खाण्यापेक्षा आम्ही काय केलं आहे की घरातूनच मम्मीने आणि मावशीने हे जेवण बनवून घेतलेलं आहे. सो आता बाहेर जाऊन कुठेतरी स्पॉट बघणार, तिथे जेवणार. आणि रात्रीचे असे वाजलेले आहेत आता 8:30 वाजलेले आहेत. सो हा काय जेवणाचा टायमिंग नाही आमचा तरी. सो आता आम्ही चाललो. सो आजची जी डेट आहे ती आहे 8 तारीख. सो उद्या लग्न आहे 9 तारखेला, सकाळी 11चं आहे. ते तोपर्यंत आम्ही पोचणार. मस्त रेडी व्हिडिओ ना, तेचंही थोडंसं आम्ही दाखवू. सो आता तुम्हाला पुढे दाखवतो, ते एन्जॉय करा. सो गाईज, आता आम्ही पोचलेलो आहे डोंबोलीमध्ये, कारण की इकडनंच आम्ही जाणार आहे शिवी फाटा रोडनी. सो आता आमचा मोनू आम्हाला भेटलेला आहे. आमची गाडी आहे इकडे आता आणि इथे मम्मी आहे. सो आता इकडे सगळे ना अशी बघा पॅकिंग चालू आहे, बॅगा वगैरे बांधतायत. सो तुम्हाला पाठचा आवाज खूप येत असेल, कारण की आम्ही मेन रोडलाच आहे, हायवेलाच आहे. तर आम्ही तिकडनं ओलाने आलेलो. तो आता इथे आमचा मोनू भेटला आहे. तो आता आमचा जी जर्नी आहे ती आता कंटिन्यू होईल पुढे. तर तुम्ही पुढे बघत राहा. तर कसं वाटतं मोनू तुला? मस्त ना. आज मोनू, आम्ही मागच्या टायमाला मग गावी गेलेलो, तेव्हा पण व्हिडिओ नव्हती बनवलेली, तेव्हा पण खूप मजा केलेली ना. आता आम्ही खूप मजा करणार. सो आता तुम्हाला पुढची जी आहे ती तुम्हाला आम्ही दाखवतो, तर तुम्ही पुढे बघा. सो गाईज, आता आम्ही पोचलेलो आहे. आता हायवेवरच आहे. आता जेवायचं टायमिंग झालेलं आहे, म्हणजे रात्रीचे वाजलेले आहेत 12-10 झालेले आहेत. तर आता भूक लागल्या सगळ्यांना, तर आम्ही घरातूनच बनवून आणलेलं. तर आता इथे कसं, इथे हॉटेल आहे, इथे आम्ही परमिशन घेतली की आम्ही इथे जेवू शकतो का. सो ते बोललेत की हां, इथे बाहेरच्या साईडला दाखवतो तुम्हाला. ते इथे आम्ही आता जेवायला बसणार आहे आणि हे हॉटेलचं नाव आहे. तर आता आम्ही इथे जेवायला बसलो आहे. इथे आपली पाठीमागे गाडी आहे. तो गाडी बघा पाठी कशी पूर्ण भरलेली आहे लगेजनी. बघा तिथे मावशी आणि मम्मी इथे आता सगळं जेवण करतात आहे. बघा असे प्लेट्स वगैरे आम्ही आणलेले, टिफिनमध्ये सगळं आम्ही भाजी वगैरे भात वगैरे आणलेला. तर आता इथे श्रेया आहे, शर्वेश, आमचा छोटा मोनू, मावशी, काका, पाठी पप्पा आहेत, ही माझी मम्मी आणि हे आमच्याबरोबर नवीन काका आहेत. सो तिकडे आम्ही मॅरेजला चाललो आहेत, तर त्याच गावचे ते. सो आता ते आमच्यासोबत आहे. इथे मी आहे, तर तुम्हाला पुढे दाखवतो. काय आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. मग मी खूप भारी जेवण, आपलं काय घरचंच नॉर्मल आपलं जेवण होतं म्हणून. सो आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता गाडीत आम्ही रिटर्न बसतो आहे, कारण की अजून खूप लांबचा प्रवास आहे. अजून किती 7-8 तास तर अजून जाणारच आहेत. तो आता ते हां, सकाळी 9-10 वाजणारच आहेत आम्हाला. तर आता आम्ही पुढे निघतो आहे. इथं आमचे मोनू आणि पप्पा, मोठे पप्पा, तिथे सोप वगैरे घेत होते. तो आता निघालो आहे. सो गाईज, आता सकाळचे वाजलेले आहेत 8:15 झालेले आहेत. तर आता आम्ही पोचलेलो इथे विसावा निवासमध्ये. तर बाहेरनं एकदम एक नंबर वाटतं आहे, खूप भारी वाटतं आहे. आणि हा जो विसावा निवास आहे तो आता न्यूलीच बिल्ड केलेला आहे. तर आता आम्ही इथे पोचलेलो. आता काका, पप्पा आणि ते दुसरे काका, ते आता तिघंजणं गेले आहेत की आतमध्ये रूम्स अवेलेबल आहेत का ते सगळं बघायला. आणि ऊन खूप भारी येत आहे आणि एवढी जी आमची हालत झाली आहे ना बेकार, म्हणजे असं आहे ना अंग असं दुखतं आहे आतमधून, कारण की आम्हाला एवढ्या ट्रॅव्हलिंगची सवयच नाही ना. आमचं जे गाव आहे ते मोजून इकडनं आम्हाला 4 ते 4.5 तासाचंच होऊन जातं, पण इथे 8 ते 9 तास झालं आम्ही एका जागेवर, मीन्स गाडीमधनं उतरतो बसतो तरी पण खूप अंग असं एकदम खिचल्यासारखं झालेलं आहे. आणि इकडचं वेदर तर खूप भारी आहे, एकदम क्लीन आहे, एकदम क्लीन. सो आता तुम्हालाही पुढे दाखवतो, आता तुम्हीही बघा. सो आता आम्ही उभे आहे, ते आम्ही पार्किंग लॉटमध्ये उभे आहे. हे बघा आपली गाडी आणि एकदम भारी असं ग्रीनरी आहे आणि वरती असे सूर्य भगवान आहेत. तर आता पार्किंगमध्ये उभे आहे, तुम्हाला बाहेर नाही दाखवतो. तर आता बघा आता पुढे आम्हाला रूम्स अवेलेबल आहेत की नाही ते बघतायत. तर तुम्हाला झालं रूम्स अवेलेबल असेल तर आतमधलं रूम पण आम्ही दाखवू. सो तुम्ही पुढे बघत राहा. सो मी तुला कसं वाटतं इथे आता पोचलं, आपलं ट्रॅव्हलिंगचं हे सांग जरा. खूप छान, पण खूप अंतर आहे. खूप ना,
खूप आपलं आमचं सातारा 2 वेळा येऊन जाऊन होईल. हा. आणि गाडीमध्ये वाट कशी लागली हे कसं रस्ते एकदम मस्त आहेत, पण जेव्हा रस्ते जॉईंट होतात ना तर तिथे जे ना खूप वाट लागते. आणि आम्ही 3rd रोला बसलो आहे ना, मी सर्वेश आणि श्रेया, तिथे गाडी अजून आहे ना खूप अशी उडते, तर खूप आहे ना असे आमचे कंबर वगैरे दुखायला लागले. काय सर्वेश? सो आता तुम्हाला पुढे दाखवतो, पुढे बघा. सो गाईज हे असं इकडे इथे समोर असे बघा 2 तुतारी आहेत मस्तपैकी, आणि इकडे रूम्स आहेत. हे बघा तुम्हाला दिसत असतील, हे एक रूम्स आहेत आणि इथे रूम्स आहेत, आणि इथे अशी लोक आहेत. आता इथे बस येते, बस जी असते ना ती स्टेशनवरनं असते, फ्री असते सर्विस तिची, सगळं पिकअप ड्रॉप जो असतो ना फ्री असतो. सो आता त्याचीच लाईन आहे मला वाटतं. आणि इकडे बघा अशी मस्त अशी तुतारी, आता उन्हामुळे काय दिसत नसेल, चेहरा पण आहे. हे बघा चेहरा पण ॲडजस्टमेंट खूप भारी. आणि एवढं क्लीन आहे ना इथे, एवढं क्लीन आहे ना, म्हणजे थोडं तरी घाण पडली ना तरी लगेच क्लीन करून मोकळे होतात. खूप क्लीन आहे. हे बघा दोन्ही साईडला आहे. शेगाव हे स्वच्छतेसाठी खूप फेमस आहे. हा, शेगाव हे स्वच्छतेसाठी खूप फेमस आहे आणि खूप भारी पण वाटतं. हे बघा फ्रेम वगैरे बघा किती भारी वाटतं. तर इकडे बघा हे असे स्टॅच्यू आहेत तुतारी घेऊन, असं एंट्रन्सलाच आहे, खूप भारी आहे. एक इथे एक स्टॅच्यू आणि एक इथे आहे, असे 2 आहेत. आणि इकडनं असे एंट्रन्स आहे, तुम्हाला वाईड अँगलमध्ये दाखवतो. हे बघा असे दोन्ही साईडला खूप भारी वाटतं. आणि हा समोर पूर्ण जो एरिया आहे तो पूर्ण मोकळा एरिया आहे. अजून इथे काही झालं नाही, आता काही वर्षातच इथे पण काहीतरी होईलच. आणि समोर पण एक स्टॅच्यू आहे, ते बघा तिकडे. सो आता तिकडे जात नाही, इकडनं दाखवतो. आता हे बघा इकडे खूप भारी आहे. सो गाईज आता इकडे सगळे लगेज वगैरे काढलेले, आम्हाला कीज भेटलेले, आम्ही 2 रूम घेतलेले, इथे गाडी पार्क केलेली आहे. आणि इथे सेम बघा जे एअरपोर्टला आपल्या ज्या ट्रॉल्या असतात ना, सेम तशा ट्रॉल्या आहेत तिथे लगेजसाठी. तर आता आमचा सर्विस इकडनं आता ढकलत तिथे. सो आता आम्ही इकडनं चाललो आहे हॉटेलमध्ये, म्हणजे रूममध्ये चाललो आहे. तर तिकडे फ्रेश वगैरे होऊन नवीन कपडे घालून बाहेर येणार. सो तुम्हाला तेही दाखवू. आम्ही चाललो आहे इकडनं. तर आता इकडनं आतमध्ये एंट्रन्स आहे आणि खूप क्लीन आहे, खूप क्लीन आहे, खूप भारी वाटतं आहे, खूप क्लीन आहे. सो आता इकडनं आम्ही आत जाणार, एंट्री करणार, चेक इन करणार, मस्त फ्रेश होऊन रेडी होणार. इकडे आमचा मोनू आहे. मोनू आहे का? हाय. सो आता तुम्हाला पुढे दाखवतो रूम्स कसे आहेत ना, खूप भारी क्लीन आहे, खूप क्लीन आहे, खूप क्लीन आहे. सो आता तुम्हाला आतमध्ये जाऊन रूम्स दाखवतो किती क्लीन आहे तेही दाखवतो. सो आता पुढे दाखवतो, पुढे बघा. गाईज हे बघा आता इकडे आहेत ना, हे भक्ती निवास आहेत. हे बघा भक्ती निवास 4A. तर तसं तिथे पुढे पण आहे भक्ती निवास 3. सो आता हे असे लाईनीच आहेत इकडे. तर आम्ही एंट्रन्स करतो आमच्या ह्याच्यामध्ये. तिकडनं असं आतमध्ये एंट्रन्स आहे, असं सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि हे बघा गजानन महाराज. आणि ही असं इथे मस्त AC आहे, एअर कंडिशनर आहे वरती, खूप भारी वाटतं आहे. सो आता इकडनं लिफ्टने वरती जायचं. आमचा कुठचा फ्लोअर आहे माहिती नाही, आता गेल्यावरतीच आम्हाला जाईल. अच्छा सेकंड फ्लोअर आहे. ओके आमचा सेकंड फ्लोअर आहे, आमचा सेकंड फ्लोअर आहे. आता आम्ही चाललो आहे वरती आता. आणि सेकंड फ्लोअरला तर आम्ही बोललो स्टेअरकेसनी येतो, आणि काका वगैरे पप्पा लगेच घेऊन येत आहेत लिफ्टनी. सो बघा हा आमचा सेकंड फ्लोअर आलेला आहे. इथे अशी लाईनीत रूम आहेत, आणि इथे अशी लाईनीत रूम आहे. आणि हा मधला पॅसेज आहे असा, खूप भारी वाटतं. वाटतच नाहीत करून हे रूम आहेत, वाटत नाहीत हे रूम आहेत करून, खूप भारी वाटतं. मीन्स एक आपली जी बिल्डिंग असते तरी स्वच्छता आहे, सेम तसंच आहे. आणि आहे सगळे फ्लोअरवरती पहिलेच AC लावलेले आहेत, बिकॉज थंड थंड हवा येते, कॉम्प्रेसरचा आवाज येते, खूप भारी वाटतं आहे. सो आता पुढे आतमध्ये तुम्हाला दाखवतो. आमची रूम नंबर आहे किती आपली 215 आहे. हे बघा इथे बघा 212 ते 215 असे सगळे लाईन येत आहेत. सो आमचा 215 ने अजून एक रूम आहे. सो खूप भारी वाटतं. की कसं वाटतं आम्ही, खूप भारी वाटतं ना, खूप क्लीन आहे, खूप क्लीन आहे. हां AC जी हवा येते. हां सो आता तुम्हाला दाखवतो पुढे. सो काय आता आम्ही परत गाडीमध्ये बसलेलो आहे. हे सगळे आमचे आता नवीन कपडे ते आम्ही काय दाखवलेच नाही वरती, कारण की आम्ही पटपट खाली आलो, कारण की समोर जे लग्न आहे ना ते टायमिंग होत आलं आहे, कारण की आता 10:40 झालेत आणि 11चं लग्न आहे. सो हे बघा हे आम्ही असे
श्रेया पर्पल आहे, सर्वेश आमचा ग्रीन अँड व्हाईट आहे आणि मी ग्रीन आहे. सो तुम्हाला आमची लुक कशी वाटत मी तुम्हाला नंतरही दाखवेन. तर आता तुम्हाला लुक कशी वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कसं वाटते श्रेया? पुढे बघा. सो काय आता आम्ही बाहेर आलो मार्केटमध्ये आणि आता आम्ही खाणार आहे शेगावची कचोरी जी फेमस आहे. आम्हाला श्रेया बोललेली म्हणजे आमच्या इथे मुलूंना पण भेटलेलं बोलली तर तिने तिथे खाल्ली आहे. सो आता प्रॉपर आम्ही शेगावची खाणार आहे. सो आम्ही टेस्टही राहतो. तुला कशी वाटते तिकडची कचोरी? मस्त लागते. मस्त लागते. इडली ट्राय करायची. हां. सो आता आम्ही शेगावची कचोरी खाणार आहे तर तुम्हालाही दाखवतो. काय जी बघा ही अशी कचोरी असते. सो आता आम्ही टेस्ट करतो आणि तुम्हालाही सांगतो कशी असते. तो पुढे बघा. सो काय आता आम्ही आता कचोरी खाल्ली. कशी वाटली कचोरी? तिकडची आणि इकडची कंपॅरिंग सांग. सर डिफरन्स आहे लाईक बऱ्यापैकी आहे. तिथला टेस्ट आणि इथला टेस्ट खूप डिफरन्स आहे ना. खूप भारी कचोरी आहे. मुंबईच्या ज्या कचोऱ्या असतात त्या अशा फुगलेल्या असतात आणि इकडची अशी पतली आणि आतमध्ये एकदम जे बॅटर आहे एक नंबर वरती दही वगैरे एक नंबर. तर खूप आता मजा आली खाऊन. आता आम्ही चालू आहे उसाचा रस पहिला आणि तिकडनं जाणार आता लग्नाला. आता पहिलं पेट पूजा नंतर काम घेऊया. आता तुम्हाला पुढे जातो. सो काय आता आम्ही पोचलेलो आहे मंदिरात. लग्नावरनं आलो आता चाललो आहे मंदिरात. आता हे पार्किंग आहे खूप मोठं पार्किंग आहे. तर इथे एकदम सिस्टमॅटिकली आहे म्हणजे आतमध्ये 100 कार उभ्या राहत असतील तर त्याच्यामध्ये किती अवेलेबल पार्किंग आहेत त्या पण बाहेरच दिसतात. ते खूप भारी सिस्टमॅटिक. आणि आता समोर दाखवतो. समोर हा भक्ती निवास आहे. सो आता इकडे मंदिर कुठे आम्ही विचारतो आहे. ओके मंदिर ह्या साईडला आहे. तो आता आम्ही मंदिरात चाललो आहे. गाईज हा पूर्ण पार्किंग लॉट आहे. हा इथे अर्धा आहे अजून त्या साईडला आहे. आणि वेदर पण खूप भारी झालं आहे म्हणजे पावसाचे ढग आलेले आहेत. हे बघा हा पूर्ण पार्किंग लॉट आहे. तो पूर्ण तिथपर्यंत लास्टपर्यंत आहे. खूप मोठा पार्किंग लॉट आहे आणि पूर्ण पॅक आहे. सो आता आम्ही चाललो आहे मंदिरापाशी. असे नंबर्स आहेत इथे. आता आम्ही चाललो आहे मंदिरापाशी चाललो आहे. आणि पूर्ण असा क्लीन आहे एरिया. खूप भारी वाटतं. सो गाईज ही जी बस जाते ना ही जी आहे ना ती मंदिराची बस आहे ट्रस्टींची. सो ही असते ती फ्री राऊंड असते. तर तुम्हाला स्टेशनवरनं वगैरे हे फ्रीमध्ये आणतात. अन्न सोडणे 24 आवर्स त्यांचं चालू असतं आणि ते पण फ्री राईड असते. तर आता काय आता हा मार्केट आहे शेवगावचा आणि इकडे रूम्स आहेत आणि इथे हे मार्केट आहे. ते असं हे मार्केट आहे. आता मार्केटमधनं चाललो आहे. खूप भारी वाटतं मस्त. हे बघा आता दुपारचे वाजलेले आहेत 2 वाजलेत आणि ऊन काय एवढं नाही आहे.
पावसाळी जरा ढगाळी वातावरण झालेलं आहे. सो आता आम्ही चाललो आहे पुढे पुढे. तर गाईज हे एंट्रन्स आहे आतमध्ये जायचं. तर आता आम्ही आतमध्ये चाललो आहे आणि बाजूला एवढी स्वच्छता आहे ना, खूप क्लीनअप आहे, खूप क्लिनिंग आहे. तर आता आत चाललो आहे. आता इकडनं आत चाललो आहे. तर आतमध्ये असं आहे, खूप भारी वाटतं आतमधून. ते असं चप्पल ठेवण्यासाठी पूर्ण शू रॅक आहे. ते असं मोठंच्या मोठं शू रॅक आहे. नंबर्स दिलेले आहे तिथे. असं वर चालत चढत चढत जायचं आहे. इकडनं असं आतमध्ये आल्यावरती हे असं गाभार आहे. असं वरनं एक कवर केलेलं आहे आणि हे मंदिर आहे. इकडनं असं खाली उतरायचं आहे. तर गाईज हा आतमध्ये आम्ही गेलेलो. तर आतमध्ये आहे ना, सो गाईज आता आम्ही आतमध्ये गेलेलो. आतमध्ये एंट्रन्सच नाही आहे, म्हणजे एंट्रन्स आहे सॉरी, व्हिडिओ काढायला अलाव नाही आहे. आम्ही अर्ध्यापर्यंत व्हिडिओ काढले, त्याच्यानंतर त्यांनी अलाव नाही केलं. सो आता आम्ही आता बाहेरचं दाखवतो, तर ते बघा तुम्ही. सो गाईज आता आम्ही मंदिरातनं बाहेर आलो आहे. मंदिरामध्ये आम्हाला अलाव केलं नाही. तर शिवाय कसं वाटलं मंदिर बघून? मस्त म्हणजे इतकी शांतता देते ना. शांतता आहे, क्लिनिनेस आहे. आणि जसं की आहे ना, एवढं मोठं मंदिर आहे, पण लाईन किती मिनटात आली का आपली? 5 ते 10, 5 मिनटात लाईन आली. सो आता तुम्हाला इकडचं क्लिनिंग पण एवढं भारी आहे ना, तेही दाखवतो. फक्त आतमध्ये गाभाऱ्यात आम्हाला व्हिडिओ शूट करायला अलाव केलं नाही. तर आता आम्ही बाहेर येऊन करतो. खूप छान मंदिर आहे. हां, खूप छान, एक नंबर म्हणजे खूप भारी. आता संध्याकाळी परत येणार आहे आम्ही, कारण की इकडे जी समाधी जे घेतली आहे ना, तर ते आम्ही ते बघितलंच नाही. आम्ही त्या लाईनीमधनं इकडे आलो खाली. सो आता ते रिटर्न जाऊन देत नव्हते. आम्ही आता संध्याकाळी येणार आहे परत, कारण की आमचं जे स्टे आहे ते इथे बाजूलाच आहे. तर संध्याकाळी आम्ही राऊंड मारायला परत येणार आहे. तर तेव्हा आम्ही परत बघणार आहे. काय आता तुम्हाला इकडचं दाखवतो. ते बघा, इथे असे सगळे बसलेत खाली आणि एवढी क्लिनिनेस आहे ना, खूप भारी वाटतं, खूप भारी.